महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. कोकणातील शिमगा उत्सव म्हटला की परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम. देव स्वतः पालखीत बसून भक्तांच्या भेटीस येतो अशी समृद्ध लोकपरंपरा आजही जपली जाते. यंदाही रत्नागिरीवरून निघालेली देवांची पालखी रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील साखरी गावातून निघालेली ग्रामदेवतांची पालखी परंपरेनुसार गावोगावी फिरत आहे. खालूबाजाच्या मंगलस्वरात आणि भक्तिमय वातावरणात देव आपल्या भक्तांना भेट देत आहे. या पालखीत आई जखमाता, काळेश्री माता, विठळाई देवी, वाडकरीण माता, भैरी आणि ज्योती देवी या देवतांचा समावेश असून ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावानं पालखीचे स्वागत करत आहेत. पालखीचा प्रवास तालुक्यातील जीवना, कोळीवाडा तसेच परिसरातील गावांमधून होत पुढे सरकत आहे. प्रत्येक गावात पारंपरिक पद्धतीनं पूजा, आरती, स्वागत आणि देवदर्शनाचा सोहळा रंगत आहे. स्थानिकांच्या मते शिमगा म्हणजे देव भक्तांच्या घरी येण्याचा दिवस. भक्त भगवंत यांचं हे मिलन आनंद, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारं ठरतं. ही परंपरा आमच्या पूर्वजांनी जपली आहे. देव आमच्या घरी येतो ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. कोकणातील शिमगा उत्सव केवळ सण नसून लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा आहे. श्रद्धा, परंपरा आणि समाजबंध जपणारी ही पालखी आजही गावोगावी भक्तीचा संदेश पोहोचवत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.